त्रिकोणाचे प्रकार. तर त्रिकोणाचे प्रकार जे आहेत तर ते दोन भागानुसार त्रिकोणाचं वर्गीकरण होत असतं. एक म्हणजे त्रिकोणाच्या बाजूनुसार आणि दुसरं म्हणजे त्रिकोणाच्या कोनानुसार. तर बाजूनुसार जे वर्गीकरण होतं त्याला बोलतात भुजांतरानुसार त्रिकोणाचे प्रकार. भुजांतरानुसार 3 प्रकार होतात त्रिकोणाचे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे समभुज त्रिकोण, नंतर द्विभुज त्रिकोण आणि तिसरा म्हणजे विषमभुज त्रिकोण. आणि कोनानुसार जर आपण बघितलं तर 3 प्रकार होतात कोनानुसार: काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विषाकोन त्रिकोण. तर आपण इथे बघू शकतो ह्या त्रिकोणाच्या तिन्ही पण ज्या बाजू आहेत त्या समान अंतराच्या आहेत. तर हा जो त्रिकोण आहे हा आहे समभुज त्रिकोण. यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू समान असतात आणि त्रिकोणांच्या तिन्ही कोनांची जी बेरीज आहे ती 180 अंश एवढी असते. त्यानंतर हे प्रकार आहे बाजूनुसार. याच्यामध्ये आपण बघू शकतो त्रिकोणाच्या बाजूनुसार 3 प्रकार पडतात. एक म्हणजे समभुज त्रिकोण, ज्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू समांतर असतात. त्यानंतर आहे समद्विभुज त्रिकोण, म्हणजे त्रिकोणाच्या ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजू समान असतात आणि एक जी बाजू आहे ती विषम असते. आणि तिसरा प्रकार म्हणजे विषमभुज त्रिकोण. याच्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू आहेत त्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात. तर यानुसार 3 प्रकार पडतात बाजूनुसार. त्यानंतर पुढचा प्रकार हा आहे समभुज त्रिकोण. याच्यामध्ये आपण बघू शकतो बाजू ए बी, त्याच्यानंतर बाजू बी सी आणि बाजू ए सी ह्या तिघांची पण जी लांबी आहे ती 6 सेंटीमीटर आहे. तर हा प्रकार झाला समभुज त्रिकोण. याच्यामध्ये तिन्ही पण बाजूंची जी लांबी आहे ती समान असते आणि समभुज त्रिकोणामध्ये जे कोन असतात ते कोन सुद्धा समान असतात. त्यानंतर आहे हा समद्विभुज त्रिकोण. याच्यामध्ये आपण बघू शकतो त्रिकोणाच्या 2 ज्या बाजू आहेत, आता बाजू ए बी आणि बाजू ए सी ह्या समांतर आहेत आणि बाजू बी सी जर आपण बघितली तर ती लहान आहे. तर ह्या त्रिकोणामध्ये बाजूंसमोरील जे कोन आहेत ज्या समान बाजू आहेत, आता जर आपण बघितलं ए सी समोरील कोन कोणता झाला सी, त्याच्यानंतर ए सी समोरील कोन झाला ए बी समोरील कोन झाला सी आणि बाजू ए सी समोरील कोन झाला ए बी. तर हे दोन्ही पण कोन समान आहेत. त्याच्यानंतर हा प्रकार आहे तिसरा विषमभुज त्रिकोण. याच्यामध्ये आपण बघू शकतो त्रिकोणाच्या तिन्ही ज्या बाजू आहेत त्या वेगवेगळ्या अंतराच्या आहेत. जर आपण बाजू एसी बघितली तर ती 3 सेंटीमीटर, त्याच्यानंतर बाजू बीसी जर बघितली तर ती 5 सेंटीमीटर आणि बाजू एबी जर बघितली तर ती 4 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आहे कोनानुसार प्रकार. तर आपण याच्या अगोदर कोनांबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मला आपण हे सांगा का कोनांचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार. कोणकोणते? समभुज, विषमभुज, समद्विभुज. कोनांचे प्रकार कोणाचे? काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विषमकोन. तर अशाच पद्धतीने ह्या कोनांच्या प्रकारानुसार त्रिकोणाचे सुद्धा आपण प्रकार पाहतो. तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आला काटकोन ज्या त्रिकोणामध्ये आहे तो त्रिकोण झाला काटकोन त्रिकोण. त्यानंतर ज्या त्रिकोणामधील कोन जे आहेत जे 90 अंशापेक्षा लहान आहे तर ते झाले लघुकोन. तर तो झाला लघुकोन त्रिकोण. आणि तिसरा म्हणजे ज्या त्रिकोणामधील जो कोन आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे तर तो झाला विशालकोन त्रिकोण. आपण हे तिन्ही पण प्रकार इथे बघू शकतो. हा आहे काटकोन त्रिकोण. याच्यामध्ये आपण बघू शकतो जसं कोनांच्या प्रकारामध्ये जो कोन 90 अंशाचा असतो तो झाला काटकोन आणि ज्या त्रिकोणामध्ये एक कोन जो आहे जो 90 अंशाचा असतो तर तो झाला काटकोन त्रिकोण. इथे आपण बघू शकतो कोन एबीसी जो आहे तो 90 अंशाचा आहे म्हणून या त्रिकोणाला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. त्याच्यानंतर हा आहे लघुकोन त्रिकोण. इथे आपण बघू शकतो का त्रिकोणाचे जे कोन आहेत तिन्ही कोन हे 90 अंशापेक्षा कमी आहेत म्हणून आपण याला बोलतो
लघुकोन त्रिकोण. आपण इथे बघू शकतो कोन ए जर बघितला तर 80 डिग्री, त्याच्यानंतर कोन बी जर बघितला तर 50 आणि कोन सी जर बघितला तर 50. हे तिन्ही पण कोन मिळून 180 अंश एवढं त्याचं बेरीज होते. त्यानंतर हा एक विशाल कोन त्रिकोण. याच्यामध्ये आपण बघू शकतो कोन एबीसी जो आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजे तो आहे विशाल कोन. म्हणून ह्या त्रिकोणाचा प्रकाराला आपण बोलतो विशाल कोन त्रिकोण. आता आपण बघूया त्रिकोणाचा जो आपण वापर आहे तो कुठे कुठे करू शकतो. तर घराच्या बांधकामामध्ये, ज्यावरती घरावरती पत्रे टाकले जातात. आपण बघितलं असेल स्लॅबचं जर घर असेल तर ते प्लेन असतं, पण ज्या ठिकाणी घरावरती पत्रे टाकले जातात तर तो असा त्रिकोण आकारामध्ये पत्रे टाकले जातात. तर त्याच्यामध्ये आपण त्रिकोणाचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये आपण हाईट वगैरे मेजर करून आपल्याला वरती किती पत्रे लागू शकतात हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर पूल बांधण्यासाठी पुलावरती आपण बघितलं असेल ज्यावेळेस खालून सपोर्ट दिला जातो पुलाला, आणि जर खूप मोठा पूल असेल तर त्याला मध्यभागी एखादा टेबल रॉड वगैरे उभा करून त्याला अशा पद्धतीने सपोर्ट दिला जातो त्रिकोणाच्या आकारामध्ये. तर तिथे सुद्धा आपण त्रिकोणाचा वापर करू शकतो. त्यानंतर आहे खेळणी. खेड्यामध्ये आपण झोपाळा वगैरे बघितला असेल, गार्डनमध्ये वगैरे आपण बघतो झोपाळ्यासाठी असं त्रिकोणी आकाराचा शेप दिलेला असतो, जेणेकरून त्याला चांगला सपोर्ट भेटेल, ते स्टेबल होईल. त्याच्यामध्ये आपण त्रिकोणाचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर कॅम्पिंगचे तंबू, आपण तंबू वगैरे बघतो, त्याच्यामध्ये मध्यभागी एक सपोर्ट दिला जातो आणि वरती ताडपत्री वगैरे टाकून त्रिकोण आकारामध्ये तो तंबूची उभारणी केली जाते. त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे कुठे त्रिकोणाचा वापर करू शकतो सांगा बरं. सायकल मधली जी फ्रेम आहे ती पण त्रिकोणी आकाराची असते. त्यानंतर मोबाईलचे जे टॉवर आहे त्याच्यामध्ये सपोर्ट साठी खाली जो बेस आहे तो मोठा असतो आणि वरती तो टॉवर निमुळता होत जातो, म्हणजे त्याचा आकार कसा होतो, त्रिकोणी होत जातो. त्यानंतर मोटरसायकलची जी फ्रेम असते चेसी आपण बोलतो, त्याच्यामध्ये सुद्धा काही ज्या फ्रेम्स आहेत त्या त्रिकोणी आकाराच्या असतात. त्यानंतर नकाशामध्ये सुद्धा त्रिकोणाचा वापर होतो. काही जर जागा असतील ज्या त्रिकोणी आकारामध्ये असतील, आपल्याला त्याचं क्षेत्रफळ वगैरे जर काढायचं असेल तर आपण त्रिकोणाचे सूत्र वगैरे वापरून ते काढू शकतो. त्यानंतर जीपीएस मध्ये आपण नक्की कोणत्या ठिकाणी आहोत किंवा कुठे, तर त्याच्यामध्ये चौकोन आणि त्रिकोण या दोघांचा सुद्धा समावेश करून आपल्या जीपीएस द्वारे आपलं जे लोकेशन आहे ते परफेक्ट लोकेशन सापडत असतं. त्याच्यानंतर कला सजावट, जेव्हा आपण एखादं डेकोरेशन वगैरे करतो किंवा कार्यानुभवामध्ये आपण काही आकृत्या वगैरे बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्रिकोणाचा वापर करत असतो. अजून कुठे कुठे त्रिकोणाचा वापर करतो तुमच्या माहितीनुसार? कन्स्ट्रक्शन साइड मध्ये बिल्डिंग उभारण्यासाठी आपण त्रिकोणाचा बरोबर. अजून कोणी? स्कूलमध्ये चित्र बनवण्यासाठी. हा, त्याच्या चित्रकलेमध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर ही काही उदाहरणे आहेत. एका त्रिकोणाचे दोन कोन, एक कोन आहे 50 अंश आणि दुसरा कोन आहे 60 अंश. तर तिसरा कोन किती असेल? तर आपण बघितलं त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची जी बेरीज आहे ती किती असते? 180 डिग्री, 180 अंश. तर 180 वजा 50 अधिक 60 म्हणजे त्याचं उत्तर येतं 70 अंश. म्हणजे आपल्याला जर कोणते पण दोन कोन माहिती असतील तर आपण तिसरा कोन त्रिकोणाचा काढू शकतो. त्याच्यानंतर भुजानुसार जर आपण बघितलं तर आपण 3 प्रकार बघितले भुजानुसार: समांतर भुज, द्विभुज आणि विषमभुज. तर त्याच्यानुसार जर आपण बघितलं, जर आपण एक त्रिकोण बघितला ज्याच्या तिन्ही पण बाजू समांतर आहेत, 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, तर तो झाला समभुज त्रिकोण किंवा समबाहू त्रिकोण. त्यानंतर त्याच्या जर दोन भुजा समान आहेत म्हणजे 6 सेंटीमीटर आणि तिसरी भुजा ही 4 सेंटीमीटर आहे, तर तो झाला समद्विभुज त्रिकोण. आणि ज्या त्रिकोणाच्या तिन्ही पण ज्या बाजू आहेत त्या विषम आहेत, तर तो झाला विषमभुज त्रिकोण. त्यानंतर आपण परीघ बघू शकतो. जर आपल्याला त्याचा परीघ काढायचा असेल तर त्याच्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरू शकतो? तर परीघ जर आपल्याला काढायचं असेल
आपल्या 3 बाजू माहिती आहेत त्रिकोणाच्या. एक आहे 3 सेंटीमीटर, दुसरी 4 सेंटीमीटर आणि तिसरी 5 सेंटीमीटर. तर त्या तिघांची बेरीज म्हणजे हा झाला त्याचा परिघ. तर ती येते 12 सेंटीमीटर. हा झाला त्या त्रिकोणाचा परिघ. आणि जर आपल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपण त्याचा बेस इंटू हाईट डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. तर आपण इथे बघू शकतो आपल्याला आधार म्हणजे त्याचा बेस दिलेला आहे 6 सेंटीमीटर आणि त्याची उंची म्हणजे हाईट दिलेली आहे 4 सेंटीमीटर. तर 4 गुणिले 6 म्हणजे झाले 24 भागिले 2 म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आलं 12 क्युबिक सेंटीमीटर. 10 मिनिट. हो 10 मिनिटं. चालेल, चला करू स्टॉप.